नमस्कार. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे SML. आणि SML असतो काय, तयार कसा होतो, या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती घेणार आहोत. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना SML ची खूप घाई आहे. आता आपल्याजवळ अजून 1-2 हप्त्यामध्ये कन्फर्म SML येईल. 5 तारखेला 5/8/2025 पर्यंत आपल्या हातात SML राहील. SML असतो काय, खूप जणांची व्हिडिओ पडलेले असेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे SML काय असतो, त्यानंतर कसा तयार होतो. त्यानंतर तुम्हाला मी गेल्या वर्षीचं सॅम्पल पण दाखवणार आहे SML चं, कशा प्रकारे राहते SML लिस्ट, सगळं व्यवस्थितरित्या दाखवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत बघा, तुमच्याच फायद्याचे असेल. तर सर्वप्रथम चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, तसेच बी फार्मसी, तसेच सेंट्रल GMCs अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल सविस्तररित्या माहिती पुरवली जाते. तसेच जर तुम्हाला कॉलेज आधी पाहिजे असेल, MBBS म्हणा महाराष्ट्रातलं, BHMS, MBBS, BHMS, BMS, तसंच बी फार्मसी, BVSC, तसेच सेंट्रलची वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया MCC, या सर्वांची जर तुम्हाला कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमच्याकडे एकदम अशी योग्य अशी रित्या कॉलेज यादी भेटून जाईल. तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो सॅम्पल. हे बघा, MBBS ची यादी आहे. याच्यामध्ये बघा, ही प्रायव्हेट MBBS ची यादी पूर्ण आहे. त्याच्यात कॉलेज कोड, कॉलेज नेम, फी स्ट्रक्चर, त्याच्यात कट ऑफ, त्याच्यानंतर फोन नंबर, कॉलेजचा, हॉस्टेल आहे की नाही, सर्व माहिती व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजच्या सीट पण कळतील, तुम्हाला फीस वाईज आहे. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर BMS, प्रायव्हेट BMS ची पण यादी आहे आमच्याजवळ, एकदम व्यवस्थित आहे. बघा, तुम्ही बघू शकता, एक कॉलेजचा कोड आहे, कॉलेजचं नाव आहे, त्याच्यानंतर एक कॉलेजची सीट्स आहे, त्याच्यानंतर कॉलेजचा फोन नंबर आहे, गेल्या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे, त्यानंतर त्या कॉलेजची फीस आहे. सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल. तसंच कॉलेजचं जे डिस्टन्स आहे, काय काय कॉलेजचं डिस्टन्स पण आहे, काय काय कॉलेज सिटीच्या बाहेर आहे, तर BMS चे घ्यावं की नाही खूप प्रश्न पडत असतो, त्यांचा डिस्टन्स पण आहे. एकदम व्यवस्थित आणि यादी एकदम व्यवस्थित अरेंज केलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर सर्वप्रथम जे आहे, आता आपण बोलूया की SML नेमका असतो काय. त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो बघा, राज्य गुणवंता यादी आणि स्टेट मेरिट लिस्ट, म्हणजे SML काय म्हणतो, SML चा फॉर्म स्टेट मेरिट लिस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये काय राहते, राज्य गुणवंता एक महत्वाची यादी असते. त्यामध्ये नीट एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नंतर संबंधित राज्य सरकार किंवा राज्य CAT सेल, स्टेट CAT सेल तयार करते. ही यादी फक्त राज्य आरक्षण व डोमेसिल धोरणानुसार पात्र उमेदवाराची असते. बघा काय, राज्य आरक्षण, जे तुमचं काय आरक्षण आहे, आपल्या महाराष्ट्रातलं OBC, SC/BC, NT1, NT2, NT3, D1, D3, हे सर्व काय याच्यामध्ये जर धरलेलं राहते, त्याच्यानुसारच पात्र उमेदवार असतात. राज्य गुणवंता यादीविषयी सविस्तर माहिती बघा, महत्वाची माहिती, उद्देश. SML ही यादी नीट मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराची असते. बघा, पात्र ठरलेल्या आणि जे पात्र नाहीत त्यांची पण राहते, कारण की एकच यादी राहते पूर्णपणे जवळपास. या यादीचा उपयोगाचा MBBS, BDS, BMS, BHMS, BVMS इत्यादी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी होतो. कशी तयार केली जाते बघा, कशी तयार, नीटच्या गुणवंता यादीवर तयार केल्या जाते. नीट स्कोअर नुसार उमेदवाराची गुणवंता क्रमांक, मेरिट नंबर येत असतो, दिला जातो. उमेदवाराचा राज्य डोमेसिल असणे अनिवार्य आहे, तुमचं राज्य हे डोमेसिल असणे अनिवार्य आहे. 3 SML मध्ये असते काय, उमेदवाराचं नाव, नीटचा रोल नंबर, नीटचे गुण स्कोर. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुण देत नाही, तर फक्त जे आहे रँक देतात. हे एक लक्षात असू दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे एक बॅड आहे की त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये फक्त रँक देतात, गुण देत नाही, तर त्यामुळे थोडं अवघड जाते कट ऑफ वगैरे काढायला. गुणवंत मेरिट लिस्ट देतात, त्यानंतर कास्ट कॅटेगरी देतात, डोमेसिल माहिती देतात. त्याच्यानंतर SML चा उपयोग कुठं होतो, राज्य शासकीय, खाजगी, अर्धशासकीय महाविद्यालय प्रवेशासाठी SML वरूनच कॉलेजची निवड होत असते. म्हणजे तुमचं कॉलेज जे आहे, प्रवेशासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज झालं, सेमी गव्हर्नमेंट झालं, त्याचं प्रायव्हेट कॉलेज झालं, याच्या प्रवेशासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. SML वर तुमची चॉईस फिलिंग व सीट अलॉटमेंट केली जाते. SML नंतरची प्रक्रिया हे तर सगळ्यांना माहिती आहे. SML बघा, सुरुवातीला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, त्याच्यानंतर तुमची SML येईल, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचे कॉलेज टाकायचे राहतं, त्याच्यानंतर जे आहे तुमचं अलॉटमेंट होते कॉलेजला. ही सर्व पूर्ण प्रोसेस राहते. आता सर्वात महत्वाचं, SML मध्ये असतं काय काय, हे तर तुम्हाला मी थेअरी मध्ये सांगितलं, तुम्हाला रिअल मध्ये प्रॅक्टिकल मध्ये दाखवतो SML मध्ये असतं काय. हे बघा, हे गेल्या वर्षीचं SML लिस्ट आहे. हे बघा, सिरियल नंबर म्हणजे काय माहिती आहे का, एक मिनिट, एकच मिनिट. एक मिनिट. बघा, हे जे आहे की नाही, एक बघा, लक्ष व्यवस्थित घाला. बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट MBBS BDS ग्रुप ए नीट UG 2024 चा आहे. याच्यामध्ये काय करायचं बघा, सिरियल नंबर, नीट ऑल इंडिया रँक, रोल नंबर, CAT सेल ऑनलाईन फॉर्म नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट, जेंडर,
कॅटेगरी, NRI कोटा आहे की नाही, स्पेसिफिक रिझर्वेशन आहे की नाही, एवढं सर्व राहते. त्याच्यामध्ये बघा तुम्ही एक सांगतो तुम्हाला, हे सिरियल नंबर म्हणजेच तुमचा SML. हे जे काय म्हणतात ना SML हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात बॅड आहे, की SML मध्ये असं त्यांनी फक्त सिरियल नंबर लिहिले. इथे SML पाहिजे तर स्टेट मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर नीट रँक आहे, त्याच्यामध्ये मार्क नसतात आपल्यामुळे, त्यामुळे कट ऑफ आपल्याला कॉलेज लागेल की नाही ते थोडं शेवटच्या राऊंड पर्यंत आपल्याला कळतच नाही की किती मार्क पर्यंत कॉलेज लागेल. शेवटच्या यादीमध्येच ते कॉलेज किती मार्क लागलं ते देतात. हे बघा, हे नीट रँक, हे जे आहे हे जे रँक आहे तुमची की ऑल इंडिया रँक, त्याच्यानुसार तुमचं हे पूर्ण ही ऑल इंडिया रँक, नीट ऑल इंडिया काय 39, 92, 52, 61 हे तुमची रँक आहे. त्याच्यानंतर नीट रोल नंबर, हे तर सगळ्यांना असलेच माहिती. तुमचा सीएटी सेलचा फॉर्म, जेव्हा तुम्ही आता सीएटी सेलचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे आपलं 30 तारखेला, जवळपास 30 किंवा 28 तारखेला सुरू होऊन जाईल. त्यावेळेस तुम्हाला जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हा त्याला सीएटीचा फॉर्मचा नंबर येईल. ते नंबर याच्यामध्ये एक राहतो, तुमचं नाव राहते. त्याच्यानंतर आता जेंडर, तुमचं काय जेंडर आहे ते मेल फिमेल वगैरे. त्याच्यानंतर कॅटेगरी. आता बघा कॅटेगरीमध्ये काय राहते, एक सर्वात महत्वाचं, तुमची कॅटेगरीच्या समोर नंबर राहतो, म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा तेवढा नंबर आहे. आता याचा फायदा काय होतो, एखाद्या कॅटेगरीला समजा 10 सीट सुटलेले असतील, तुमचा नंबर जर 9 असेल तर तुम्हाला नंबर लागून जाईल, असं तुम्हाला एक आयडिया येऊन जाते, रफली आयडिया येते, पूर्णपणे त्याने रफली एक आयडिया येऊन जाते. त्यानंतर जे NTC कॅटेगरीचा असे पूर्णपणे असे नंबर दिलेले आहेत कॅटेगरी समोर, हे बघू शकता. NTC, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये, SC कॅटेगरीमधला 1 कॅन्डिडेट, त्याच्यानंतर ओबीसी मध्ये 10, हे तुमचा कॅटेगरी नंबर आहे. महाराष्ट्रामध्ये तुमचा कॅटेगरी मधून कितवा नंबर आहे हे आहे. सेंट्रलचं तर आलतच तुम्हाला. त्याच्यानंतर NRI कोटामध्ये तुम्ही अप्लाय केले की त्याच्यासमोर तुमच्या समोर असं यस लिहून येते. स्पेसिफिक रिझर्वेशन कोणकोणतं राहतं, हिल एरियाचं डिफेन्स सर्टिफिकेट बघा, हिल एरिया स्पेसिफिक रिझर्वेशन मध्ये आले की नाही. त्याच्यानंतर हिल एरिया बघा, हे हिल एरियाचं रिझर्वेशन, तसं डिफेन्स सर्टिफिकेटचं पण असतं. आता डिफेन्स एखादा स्टुडंट दिसना झाला याच्यामध्ये, या लिस्टमध्ये, हा हे बघा, हे डिफेन्स 1, हे असं प्रत्येक कॅटेगरीचं व्यवस्थितरित्या तुमच्या नावासमोर तुम्ही जे काही अपलोड केले त्यावेळेस ते सर्व व्यवस्थितरित्या असते. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की याच्यामधून माझा नंबर लागू शकते की नाही. मग काय करायचं, हे स्टेट मेरिट नंतर तुमची पुढची प्रोसेस काय राहते, आता हे पण बघितलं. आता पुढची प्रोसेस म्हणजे काय, तुम्हाला ते कम्पेअर करायचं, तुमचा जे काही सीट्स, त्याच्यामध्ये कम्पेअर काय काय करावं लागतं. एक तुमच्या सीट्स किती आहेत तुमच्या कॅटेगरीला किंवा तुमचं हे ओपन वाल्यांना थोडं अवघड जातं त्याच्यामध्ये कम्पेअर करायला. ओपन सॉरी, सीट किती आहे तुमच्या कॅटेगरीला, तुमचा सीट, तुमचा नंबर किती आहे तुमच्या कॅटेगरी मधून, तसं तुमचं स्टेट मेरिट लिस्ट हे सर्व तुम्हाला बघावं लागतं. नंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की तुमचं कॉलेज कोणतं लागू शकतं काय नाही, याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात आयडिया होऊन जाते. एवढं ही SML लिस्ट एवढं काम आहे. आता याच्यामध्ये सर्व तुम्हाला राहते. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की नीट स्कोर नसतो, बाकी तुमची रँक असते, त्याच्यामध्ये नीट स्कोर दिला नसतो. अशीच यावर्षी पण यादी येऊन जाईल, जशी मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवली. तसंच जर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता किंवा कमेंट करू शकता, त्याचं तुम्हाला अवश्य आन्सर कळवलं जाईल. धन्यवाद.